हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनलवर यावर खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो। ही जी आपली सिरीज आहे या सिरीजमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण राज्यघटनेची पार्श्वभूमी हा टॉपिक आपण सुरू केला होता मित्रांनो। या लेक्चरमध्ये राज्यघटनेची पार्श्वभूमी याच टॉपिकचा दुसरा सेशन आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो। मागच्या लेक्चरमध्ये आपण एक पार्श्वभूमी की 1773चा नियमनाचा कायदा कसा आला त्याची एक पार्श्वभूमी पाहिली आहे मित्रांनो। आपण काय पाहिले त्या पार्श्वभूमीमध्ये? ईस्ट इंडिया कंपनी पाहिलेली आहे, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिली आपण। त्यानंतर मग ईस्ट इंडिया कंपनीचे युद्ध लढाया ते पाहिलेत आपण मित्रांनो इथे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बंगाल प्रांतामध्ये तिने काय काय कुटाणे केलेत असं म्हणता येईल ते सुद्धा पाहिलं। मग त्यामध्ये प्लासीची लढाई पाहिली, बक्सरची लढाई पाहिलेली आहे मित्रांनो। त्यानंतर बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन पद्धती आणि तिचे दोष हे पाहिलं। आणि त्यानंतर मग की संसदेने या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला नियंत्रण करण्यासाठीचा कायदा 1773ला करायचा ठरवला मित्रांनो। इथपर्यंत आपण हे मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं। या लेक्चरमध्ये आपण आता त्याच्या पुढचा सेशन हे पाहणार आहोत मित्रांनो। ठीक आहे, ओके, तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो। व्हिडिओला लाईक करायचंय मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे का नाही ते प्रेस करा। का बरं? कारण या यूट्यूब चॅनलवर जे जे व्हिडिओ तुम्हाला टाकले जातील त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल। त्यामुळे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा मित्रांनो। कारण या चॅनलवर सगळे विषयाचं मार्गदर्शन हे मिळत आहे तुम्हाला वेगवेगळ्या फॅकल्टी करून। संदीप गोरे सर असतील, महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास घेत आहेत। सुनील कांबळे सर असतील, ठीक आहे, की ते जग आणि भारताचा भूगोल घेत आहेत। माझ्याकडे राज्यघटना अर्थशास्त्र आहे। आणखी बरेचसे शिक्षक या ठिकाणी हे घेणार आहेत। त्यामुळे सगळ्यांचा फायदा होईल यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, ओके, तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही सूचना त्या पाठवायच्यात मित्रांनो। सो लेट्स स्टार्ट विथ द टुडेज टॉपिक। यस मित्रांनो, ठीक आहे, तर चला बघा मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये जिथे थांबलो होतो तिथून पुढे सुरू करूया। आपण राज्यघटनेची पार्श्वभूमी हा आपला टॉपिक आहे। ठीक आहे, मग यामध्ये ब्रिटिश कालीन कायदे थोडेसे पाहायचे। म्हणजे ब्रिटिशांनी जी सत्ता आपल्याकडे इथे स्थापन केली होती, ठीक आहे, 47 पर्यंत ते भारतामध्ये इथे राहिले। आणि मग त्यांचा हा जो काही कारभार चाललेला होता तो कायद्याच्या माध्यमातून चालला होता। मग त्यांनी जे जे कायदे केले त्या कायद्यांचं आपल्याला सगळं वर्गीकरण पाहायचंय मित्रांनो आपल्याला। ठीक आहे, ओके, मग सुरुवातीला कंपनीचा कालावधी मित्रांनो। ठीक आहे, सुरुवातीला काय पाहायचं आपल्याला? कंपनीचा कालावधी। मग कंपनीचा कालावधी हा कधी होता? तर 1773 ते 1858 पर्यंत कंपनीने भारतामध्ये प्रशासन केलं। मग या कंपनीच्या कालावधीमध्ये कोणकोणते कायदे झालेत मित्रांनो? फर्स्ट, याला आपण हेडिंग दिलेली आहे सुरुवातीचे कायदे असं म्हणतो आपण त्याला। ठीक आहे, काय म्हणलो आपण? सुरुवातीचे कायदे। मग सुरुवातीचे कायदे कोणकोणते? याच्यामध्ये पहिला आहे 1773चा नियमनाचा कायदा। बघा, सुरुवातीचे कायदेमध्ये पहिला कोणता आहे? 1773चा नियमनाचा कायदा। दुसरा 1784चा पिट्स इंडिया कायदा। बघा, 1784चा पिट्स इंडिया कायदा। त्यानंतर 1786चा कायदा। म्हणजे बघा, सुरुवातीचे कायदे तीन। पहिला 1773चा नियमनाचा कायदा, दुसरा 1784चा पिट्स इंडिया कायदा, तिसरा 1786चा कायदा। त्यानंतर कोणते कायदे आले मित्रांनो? त्यानंतर आले ते म्हणजे चार्टर कायदे। आपण पाहूया चार्टर काय असतं ते। त्यामध्ये पहिला 1793चा चार्टर कायदा, दुसरा 1813चा चार्टर कायदा, तिसरा 1833चा, त्यानंतर चौथा 1853चा चार्टर कायदा। असे एकूण 4 चार्टर कायदे आलेत। बघा, 1793चा पहिला, 1813चा दुसरा, 1833चा तिसरा आणि 1853चा चौथा चार्टर कायदा। त्यानंतर मित्रांनो काय होतं? कंपनीचा कालावधी भारतातला संपतो आणि ब्रिटिश संसदेचा कालावधी हा सुरू होतो मित्रांनो।
मग संसदेचा कालावधी कुठून कुठपर्यंत 1858 पासून गृहीत धरतो ते 1947 पर्यंत, म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा कालावधी मित्रांनो. यस. मग इथे कोणकोणते कायदे झालेत बघा. 1858 चा कायदा, ठीक आहे, कदाचित तुम्हाला दिसत असावं, ठीक आहे. 1858 चा कायदा मित्रांनो, हा याला ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्स, चांगले प्रशासन कायदा असंही म्हणलं जात असतं, ठीक आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे भारतीय परिषद कायदे. बघा, भारतीय परिषद कायदे, इंडियन काउन्सिल ऍक्ट त्याला असं म्हणूया मित्रांनो. मग भारतीय परिषद कायदा पहिला कोणता आहे? 1861. बघा, भारतीय परिषद कायदा पहिला कोणता? 1861. दुसरा भारतीय परिषद कायदा कोणता? 1892. दुसरा भारतीय परिषद कायदा कोणता? 1892. तिसरा भारतीय परिषद कायदा कोणता मित्रांनो? 1909. 1909 चा भारतीय परिषद कायदा. आपण त्याची नावं डिटेल्स पाहणार आहोत, एक प्रायमरी इंट्रोडक्शन इथे पाहतोय. त्यानंतर कोणते कायदे आले मित्रांनो? ते आले ते म्हणजे भारत शासन कायदे. भारत शासन कायदे. आता यांची नावं अशी का बरं बदलली ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. वेट अ मिनिट, ठीक आहे. मग भारत शासन कायदा कोणता? 1919 चा. यालाच आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं म्हणतो मित्रांनो. त्यानंतर 1935 चा अतिशय महत्वाचा कायदा आहे मित्रांनो, अतिशय महत्वाचा 1935 चा कायदा. आणि शेवटचा 1947 चा कायदा मित्रांनो. 1947 चा कायदा, ज्या कायद्याने भारताला स्वातंत्र्य मिळालं. कोणता? 1947. मग मित्रांनो, या राज्यघटनेची पार्श्वभूमी, या टॉपिक मध्ये आपल्याला एक इंटरेस्टिंग जर्नी पाहायची. आपल्याला कुठून कुठपर्यंत माहित आहे का? तर ती 1773 पासून ते 1947 पर्यंत हा सगळा प्रवास पाहायचा आहे मित्रांनो. हा प्रवास पाहण्यातच मजा आहे, कारण या प्रवासामध्ये जे जे कायदे केले गेलेले आहेत त्याच कायद्यामधून भारतामध्ये राजकीय संस्था निर्माण झाल्यात मित्रांनो. आणि त्या राजकीय संस्था ज्या आजतागायत आपल्याकडे वर्क करतायत, आणि त्यातूनच भारतामध्ये एक संसदीय शासन पद्धती, एक लोकशाही शासन पद्धती विकसित झाली आहे मित्रांनो. म्हणून आजची राजकीय व्यवस्था समजण्यासाठी म्हणून इतिहासामध्ये थोडंसं डोकावतोय आपण, ठीक आहे. ओके फ्रेंड्स, तर सविस्तराने आपल्याला हे सगळे कायदे पाहायचे. 1 मिनिटामध्ये मी तुमच्या 1 मिनिटामध्ये थोडंसं रिवाइज करतोय, ठीक आहे. लक्ष असू द्या मित्रांनो. ब्रिटिश कालीन कायदे, याच्यामध्ये कंपनीचा कालावधी आणि संसदेचा कालावधी. 1773 तुम्ही 1858 पर्यंत म्हणू शकता किंवा 57 पर्यंत, वन ॲट द सेम, काही प्रॉब्लेम नाही. 1773 ते 1858 कंपनीचा कालावधी. याच्यामध्ये सुरुवातीचे कायदे, पहिला कायदा तुमचा 1773 चा नियमनाचा कायदा, दुसरा 1784 चा, तिसरा 1786 चा. त्यानंतर आले ते म्हणजे चार्टर कायदे 1793 चा, त्यानंतर 1813 चा, 1833 चा आणि 1853 चा. त्यानंतर संसदेचा कालावधी सुरू होतो. संसदेच्या कालावधीचा हा 1858 ते 1947. मग याच्यामध्ये 1858 चा कायदा, त्यानंतर आले ते म्हणजे भारतीय परिषद कायदे 1861, 1892, 1909. त्यानंतर मित्रांनो आले ते म्हणजे भारत शासन कायदे. याच्यामध्ये 1919 चा कायदा आणि 1935 चा कायदा, आणि शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असा कायदा तो म्हणजे 1947 चा कायदा. यस, क्विक रिव्हिजन झालेली आहे. चला नेक्स्ट, आता एक एक कायदा डिटेल्स मध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो. यस, ओके. एक एक कायदा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो. तर आपल्याला सुरुवातीला पहिला कायदा पाहायचा आहे, तो म्हणजे नियमनाचा कायदा. कदाचित नी तुम्हाला दिसत नसेल त्या सिंबल मुळे, बट नियमनाचा कायदा 1773. काय बघा, हा नियमनाचा कायदा. नियमनाचा कायदा 1773, ठीक आहे. नियमनाचा कायदा, याला इंग्लिश मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट. बघा, रेग्युलेटिंग ऍक्ट इंग्लिश मध्ये म्हणा किंवा मराठीमध्ये नियमनाचा कायदा म्हणा. कधी? 1773 चा. आता 1773 ला हा कायदा का आला याचं बॅकग्राऊंड ऑलरेडी आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ज्यांचं कोणाचंही मागचं लेक्चर मिस झालेलं असेल तर ते आपल्या प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहे. ती प्लेलिस्ट मध्ये सगळे मागचे सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत, तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो, ठीक आहे. मग हे बॅकग्राऊंड पाहिलं की 1773 लाच हा कायदा का आला तो.
मग याच्यामध्ये काय काय बदल झाला? पहिला, बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झालाय. इथे जनरल हा शब्द राहिलाय मित्रांनो, पण समजून घ्या की बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला मित्रांनो. काय झाला तो? बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. ठीक आहे, बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. बघा पहिला बदल काय झाला? बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. मग असा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन हेस्टिंग्स हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला मित्रांनो. वॉरेन हेस्टिंग्स पाहायचं आहे का? बघा जरा असं वॉरेन हेस्टिंग्स एकदम लगे नाक डोळे बघा एकदम वॉरेन हेस्टिंग्स लक्षात राहायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला वॉरेन हेस्टिंग्स. ठीक आहे, यस, मग हा वॉरेन हेस्टिंग्स आहेत मित्रांनो. ठीक आहे, मग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला वॉरेन हेस्टिंग्स. पण आता काय फरक मित्रांनो? 3 प्रांत महत्वाची होती. कोणकोणती बघा? आपण बॉम्बे प्रांत, ठीक आहे, बघा मी 20 लिहितो जरा. बॉम्बे प्रांत, त्यानंतर बंगाल प्रांत असं म्हणूया आपण, आणि त्यानंतर मद्रास प्रांत. तसं पाहता हे तीनही प्रांत स्वतंत्र होते. बॉम्बे, बंगाल आणि मद्रास तीनही प्रांत स्वतंत्र होते आणि प्रत्येक प्रांतावर एक स्वतःचा गव्हर्नर होता. म्हणजे बंगालचा गव्हर्नर, त्यानंतर मद्रासचा गव्हर्नर आणि बॉम्बेचा गव्हर्नर. आणि तीनही प्रांत हे स्वतंत्र होते. याच्यापैकी कोणीही मोठा कोणी लहान नव्हता. तिघांनाही समान अधिकार होते मित्रांनो, समान. तिघेही गव्हर्नर आणि तिघांनाही समान अधिकार. पण या कायद्याने काय केलं? या कायद्याने मित्रांनो एक केलं गेलं की या 3 प्रांताच्या गव्हर्नर पैकी जो बंगालचा गव्हर्नर आहे ना त्याला थोडंसं मोठं पद केलं. बंगालच्या गव्हर्नर ऐवजी ते बंगालचा गव्हर्नर जनरल असं एक मोठं पद तयार केलं मित्रांनो. आणि काय केलं गेलं? हे बॉम्बे प्रांत आणि हा जो मद्रास प्रांत आहे हे दोन्ही प्रांत या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत आणण्यात आलीत मित्रांनो. अतिशय महत्वाचं. ठीक आहे, बघा म्हणजे बॉम्बे आणि मद्रास ही जी काही 2 प्रांत होती, आता या 2 प्रांतावर कोणाचं नियंत्रण असणार? बंगालच्या गव्हर्नर जनरलचं. म्हणजे या कायद्याच्या अगोदर तीनही समान होती, पण आता समान नाही राहिली. याच्यापैकी मोठा म्हणजे जास्त अधिकार असणारा कोणता झाला? तर बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. आणि त्याच्या अंतर्गत मग हे आता बॉम्बेचे गव्हर्नर आणि मद्रासचे गव्हर्नर आले मित्रांनो. या बॉम्बे आणि मद्रासवर आता या बंगालच्या गव्हर्नर जनरलचं नियंत्रण आलं. याच्यातून काय कळतं? याच्यातून कळतं मित्रांनो की केंद्रीकरणाची, बघा इथली आहे, केंद्रीय प्रशासनाची पायाभरणी झाली मित्रांनो. ठीक आहे, काय झाली आहे? केंद्रीय प्रशासनाची पायाभरणी इथे झाली मित्रांनो. ठीक आहे, केंद्रीय प्रशासनाची का पायाभरणी? सॉरी, थोडंसं सिस्टम ओके, सो डोंट वरी. सो मित्रांनो काय झालं इथे? केंद्रीय प्रशासनाची पायाभरणी झाली. महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. केंद्रीय प्रशासनाची पायाभरणी म्हणजे काय झाली आहे? तर बॉम्बे आणि मद्रास ह्या 2 प्रांतावर आता बंगालच्या गव्हर्नर जनरलचं नियंत्रण प्रस्थापित झालं. म्हणजे बॉम्बे आणि मद्रासचे अधिकार कमी होऊन ते आता बंगालच्या गव्हर्नर जनरल कडे गेले. याला केंद्रीय प्रशासन, केंद्रीकरण म्हणलं, केंद्रीकरण होऊ लागलं मित्रांनो. म्हणजे अगोदर तिघांकडे जे अधिकार होते ते कमी होऊन एका केंद्राकडे ते अधिकार जाऊ लागले. म्हणजे केंद्रीय प्रशासनाची पायाभरणी या ठिकाणी झाली मित्रांनो. ठीक आहे, ओके. मग यासोबत आणखी काय झालं मित्रांनो? 1774 मध्ये बघा, म्हणजे याच कायद्याच्या अंतर्गत पण 1774 ला, याच कायद्याच्या अंतर्गत पण 1774 ला काय झालं? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली मित्रांनो. हा एक महत्वाचा आहे, कारण याच्यावर परीक्षेला प्रश्न सुद्धा विचारलाय मित्रांनो. ठीक आहे, काय झालं होतं की 1774 ला कुठे? कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे. त्याची इमेज इथे आहे मित्रांनो. ठीक आहे, आता हे सध्याचं सर्वोच्च न्यायालय आहे, बट एक व्हिज्युअलाइज करता येईल की बाबा अशाच पद्धतीचं, एवढं तर डेव्हलप नसेल त्यावेळेसचं वास्तू. ठीक आहे, एखाद्या बिल्डिंग मध्ये ते कुठेतरी असणार आहे. पण असं जे आज सर्वोच्च न्यायालय आहे याची पायाभरणी या 1773च्या कायद्यामध्ये पाहता येते. कशामुळे? कारण 1774 मध्ये कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. तसंच मित्रांनो कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध आला.
कशाचा प्रतिबंध आला मित्रांनो, की खाजगी व्यापार तसंच देणगी किंवा बक्षीस आणि लाच, म्हणजे कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत यापुढे कोणत्याही त्यांच्या नातेवाईकाकडून, मित्रांकडून वगैरे, मैत्रिणीकडून, आहे की नाही, कोणाकडूनही ते देणगी स्वीकारू शकणार नाहीत, कोणतेही ते बक्षीस स्वीकारू शकणार नाहीत, कोणतेही ते लाच स्वीकारू शकणार नाहीत, अशी प्रोव्हिजन याच्यामध्ये केली गेली मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे इव्हन याच्या पुढे जाऊन कंपनीचे कर्मचारी खाजगी व्यापार सुद्धा करू शकणार नाहीत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काय काय बंधन आलं बघा, की कंपनीचे कर्मचारी स्वतःचा खाजगी व्यापार करू शकणार नाहीयेत, ते कोणाकडूनही बक्षीस, त्यानंतर देणगी असेल, ठीक आहे, लाच असेल, पैसे असतील, ते काहीही भेटवस्तू स्वीकारू शकत नाहीत, कारण त्यांनी प्रामाणिकपणे कंपनीचं काम करावं असं अपेक्षित आहे मित्रांनो. ठीक आहे, मग आजही आपल्याकडे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 आहे, की त्याच्या अंतर्गत तुम्ही जर लोकसेवक आहात तर असं कोणती महागडी वस्तू, बक्षीस, देणगी स्वीकारता येत नाहीये. हे आपण 88 ला कायदा केला, पण यांनी तर 73 मध्येच असं प्रशासनामध्ये भ्रष्टाचारावर नियंत्रण करण्यासाठी ही तरतूद केली मित्रांनो. ठीक आहे, तसंच मित्रांनो आणखी काही संचालक मंडळ जे आहे, या संचालक मंडळांना 3 अहवाल, किती अहवाल मित्रांनो, 3 अहवाल, एक महसुली अहवाल, दुसरा दिवाणी अहवाल आणि तिसरा नागरी अहवाल. बघा, कोणी जे संचालक मंडळ आहे या संचालक मंडळांनी 3 अहवाल, महसुलीचा अहवाल, दिवाणी अहवाल आणि नागरी अहवाल, असे 3 अहवाल दरवर्षी ब्रिटिश संसदेला सादर करायचं असं ठरवलं मित्रांनो. का बरं, कारण या अहवालामधून कळेल की बाबा ही ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये योग्य पद्धतीने काम करते का अगोदरच्या सारखं काही हिने घोळ घातलेला आहे. ठीक आहे, म्हणून दरवर्षी 3 अहवाल, कोणते, महसुली, दिवाणी आणि नागरी 3 अहवाल कंपनीच्या संचालक मंडळाने संसदेला सादर करायचे अशी सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये केली मित्रांनो. तसंच या कायद्याने काय केलं मित्रांनो, कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्याला मान्यता देऊन टाकली. कशाला, कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्याला मान्यता देऊन टाकली. म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की बाबा ही ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, हिचं जे काही भारतातलं राजकीय काम असेल आणि प्रशासकीय काम असेल त्याला ब्रिटिशाच्या संसदेने मान्यता देऊन टाकली मित्रांनो. ठीक आहे, मग अशा ह्या सगळ्या तरतुदी या 73च्या कायद्यामध्ये झाल्यात. एका मिनिटात परत रिपीट करतो बघा. बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. दुसरं, वॉरन हेस्टिंग्स हा पहिला गव्हर्नर जनरल होता. ठीक आहे, त्यानंतर 4 जणांची कौन्सिल, आता हे सीपन झालेला आहे, पण 4 जणांची कौन्सिल स्थापन केली. आता हा मुद्दा राहिलाय तो आपण पाहूया. ठीक आहे, 4 जणांची कौन्सिल स्थापन केली म्हणजे काय मित्रांनो, हा जो काही बंगालचा गव्हर्नर जनरल होता मित्रांनो, याला मदत करण्यासाठी म्हणून अशी 4 जणांची कौन्सिल स्थापन केली. म्हणजे एक परिषद, कौन्सिल म्हणजे काय, परिषद, आणि त्या परिषदेमध्ये किती जण असणार, 4 जण असणार. ठीक आहे, म्हणजे बंगालच्या गव्हर्नर जनरलला सल्ला देण्यासाठी, मदत करण्यासाठी म्हणून 4 जणांची कौन्सिल स्थापन केली. आणि मजेची गोष्ट मित्रांनो आणि उत्सुकतेची म्हणता येईल की याच कौन्सिलचं रूपांतर कशामध्ये झालं माहितीये का, संसदेमध्ये. आज आपली जी दिल्लीला संसद आहे ना, राज्यसभा, लोकसभा, तर याच कौन्सिलचं रूपांतर हळूहळू त्या संसदेमध्ये झालं. मग ते कसं झालं पाहायचंय ना, नेक्स्ट लेक्चरला राहायचं, कंटिन्यू राहा, तुम्हाला कळेल की या कौन्सिल मधून कशी संसद तयार झालेली आहे. मग मुद्दा लक्षात ठेवा की बंगालच्या गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी म्हणून 4 जणांची कौन्सिल तयार झाली आहे. बॉम्बे आणि मद्रास प्रांताचे गव्हर्नर यांच्यावर बंगालच्या गव्हर्नर जनरलचं नियंत्रण निर्माण झालं. ठीक आहे, त्यानंतर 1774 मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. कुठं, कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. आणि या न्यायालयामध्ये किती, 1 सरन्यायाधीश होते मित्रांनो, आणि किती, 3 इतर न्यायाधीश होते. 1 सरन्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश होते. तसंच कंपनीचे जे कर्मचारी होते यांना कोणता खाजगी व्यापार करता येणार नाही, देणगी स्वीकारता येणार नाही, बक्षीस स्वीकारता येणार नाही किंवा कोणतीही लाच घेता येणार नाही याची तरतूद केली. संचालक मंडळाने 3 अहवाल, कोणकोणते, महसूल, दिवाणी आणि नागरी, असे 3 अहवाल दरवर्षी ब्रिटिश संसदेला सादर करायचे अशी सुद्धा तरतूद केली. आणि कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्याला संसदेने मान्यता देऊन टाकली मित्रांनो इथे. ठीक आहे, आणि याच कायद्यामुळे भारतात
केंद्रीय प्रशासनाची पायाभरणी सुद्धा काय झाली मित्रांनो, सुरू झालेली होती. आता या कायद्यामध्ये काही दोष होते, नो डाऊट. जसं सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं, पण सर्वोच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र डिफाईन नव्हतं केलं गेलं. असे बरेचसे दोष होते मित्रांनो. मग हे दोष दूर करण्यासाठी याच कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणून 1781 ला ऍक्ट ऑफ सेटलमेंट हा पास केला गेला मित्रांनो. पण तो फारसा महत्वाचा नाहीये. पण लक्षात घ्या की 1773च्या कायद्यामधले दोष दूर करण्यासाठी म्हणून एक ऍक्ट ऑफ सेटलमेंट नावाचा एक सुधारणा कायदा पास केला गेला होता मित्रांनो. एक तो काही फार महत्वाचा नाहीये. याच्यावर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. येस, होप सो की तुम्हाला हे व्यवस्थित छान समजलं असेल मित्रांनो. ठीक आहे, ओके. त्यानंतर नेक्स्ट कायदा कोणता येतो, अतिशय महत्वाचा कायदा आहे. ठीक आहे, मग कोण आहे बघा, ह्या चित्रावरून तुम्हाला कळत असेल. इथं नाव सुद्धा आहे, विल्यम पिट द यंगर. म्हणजे विल्यम पिट म्हणजे मित्रांनो हे त्यावेळेसचे इंग्लंडचे पंतप्रधान. मित्रांनो आज तुम्ही न्यूज वाचत असाल किंवा इंटरनेटवर पाहत असाल मित्रांनो की आज अमेरिकेमध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा निकाल लागत आहे आणि ऑलमोस्ट आता त्यांना 270 जागा पाहिजे असते आणि जो बिडेन ऑलमोस्ट 264 जागा मिळालेल्या आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांना 214च आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आता जो बिडेन हे राष्ट्रपती होण्याच्या मार्गावर आहेत. ठीक आहे, डोनाल्ड ट्रम्प मागे होते, आता जो बिडेन कदाचित होतीलही. ठीक आहे, पण मी हे रेफरन्स का सांगतो, कारण तेही राष्ट्राध्यक्ष आहेत, देशाचे प्रमुख आहेत. त्यावेळेस इंग्लंडचे देशाचे प्रमुख कोण होते, विल्यम पिट द यंगर हे पंतप्रधान होते मित्रांनो. आणि मग त्यांनी हा कायदा प्रपोज केला म्हणून यांच्या नावानेच कायदा आला, तो म्हणजे पिट्स इंडिया कायदा. नाव काय, पिट्स. ठीक आहे, PITTS. बघा या कायद्याचं नाव काय आहे, पिट्स इंडिया कायदा. ठीक आहे, PITTS. ठीक आहे, ओके. पिट्स इंडिया कायदा असं म्हणतो, पिट्स इंडिया कायदा. कारण पिट्स त्यांच्या नावावरून हा कायदा आला. पिट्स इंडिया कायदा कधीचा, 1784चा. काय काय तरतुदी झाल्या, कंपनीचे राजकीय आणि व्यापारी कार्य असं वर्गीकरण केलं, डिफरन्शिएशन केलं म्हणता येईल. आता कंपनी ऍक्च्युली व्यापारासाठी होती, पण ती आता मध्येच काय करू लागली, एखादा प्रदेश मिळवणं, लढाई करणं असं पण ती काम करू लागली. म्हणजे हे राजकीय काम झालेत ना. मग आता कंपनीचं राजकीय काम आणि व्यापारी काम असं हे वेगळं डिफरन्शिएट केलं गेलं मित्रांनो. ठीक आहे, कसं, कंपनीचं राजकीय काम म्हणजे एखादा प्रदेश काबीज करणं, लढाई करणं, युद्ध करणं, शांतता करणं. ठीक आहे, हे राजकीय काम. व्यापारी काम म्हणजे काय, कंपनीचा माल विकणं. मग असे दोन्ही कामं कंपनी करू लागली, ती आता वेगळे केले गेले मित्रांनो. असं वेगळे केले गेल्याला काय म्हणायचं, डबल गव्हर्नमेंट. डबल इंग्लिशमध्येच आहे. ठीक आहे, डबल गव्हर्नमेंट असंच लक्षात ठेवा मित्रांनो. हे डबल गव्हर्नमेंट काय होतं बघा, ऑलरेडी कंपनीचं संचालक मंडळ होतं, कोर्ट ऑफ डायरेक्टर त्याला म्हणतो आपण. ऑलरेडी कंपनीचं संचालक मंडळ होतं, त्याला कोर्ट ऑफ डायरेक्टर असं म्हणतो. त्यांच्याकडे व्यापारी कार्य होती मित्रांनो. संचालक मंडळाकडे कोणती, व्यापारी कार्य. आणि बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा नियंत्रण मंडळ होते मित्रांनो. नियंत्रण मंडळ त्यांच्याकडे कोणती, राजकीय कार्य होती मित्रांनो. कोणती, राजकीय कार्य. बघा परत रिपीट करतो, कंपनीचं राजकीय आणि व्यापारी कार्य असं वेगळे केले गेले. संचालक मंडळ यांच्याकडे व्यापारी कार्य दिलं, तर नियंत्रण मंडळ हे नवीन निर्माण केलं. बरं, बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा नियंत्रण मंडळ हे नवीन निर्माण केलं गेलं, त्यांच्याकडे राजकीय कार्य गेले. याला डबल गव्हर्नमेंट असं म्हणलं जातं. तसंच हे जे नियंत्रण मंडळ होतं मित्रांनो, या नियंत्रण मंडळाला नागरी, ठीक आहे, नागरी, सैनिकी आणि महसुली अधिकारांचे पर्यवेक्षण करण्याचा अधिकार दिला. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, हे जे नियंत्रण मंडळ थोडंसं पॉवरफुल बनवलं होतं. या मंडळाला नागरी, ठीक आहे, त्यानंतर सैनिकी आणि महसुली अशा तीनही प्रकारच्या अधिकारांचं एक इन्स्पेक्शन करण्याचं, एक सुपरविजन करण्याचं असं म्हणता येईल, किंवा त्याला मराठीत पर्यवेक्षण करण्याचा अधिकार इथे मिळाला होता. ठीक आहे, मग आता या पिट्स इंडिया कायद्याचं महत्व काय आहे, ऍक्च्युली महत्व आहे. आणखी एक गोष्ट केली गेली माहितीये का इथे, जे आपण पाहिलं ना, कौन्सिलमध्ये 4 सदस्य होती पहिल्या 73च्या कायद्यामध्ये. ती 4 सदस्यांची संख्या ती कमी करून आता 3 वर आणली गेली. बघा, कौन्सिलमध्ये 4 सदस्य होते 73च्या कायद्याने. मग 4 सदस्यापैकी 1 सदस्य या ठिकाणी कमी केला. का बरं कमी केला असावा, कारण मित्रांनो ज्यावेळेस ती कौन्सिल निर्माण केली गेली त्यावेळेस अशी अट टाकण्यात आली की बंगालच्या गव्हर्नर जनरलने बहुमताने निर्णय घ्यायचा आहे. बहुमताने म्हणजे 4 कौन्सिलमध्ये आणि एक गव्हर्नर जनरल, 5 झाले. 5 पैकी 3 ज्या साईडने ते बहुमत होणार.
पण मित्रांनो काय व्हायचं, ह्या कौन्सिल मधले सदस्य आणि बंगालचा गव्हर्नर जनरल यांच्यामध्ये सतत वाद व्हायचे. त्याच्यामुळे बंगालच्या गव्हर्नर जनरलला बहुमतच मिळत नव्हतं आणि तो स्ट्रॉंग असतानाही त्याला काही निर्णय घेता येत नव्हते. म्हणून निर्णय घेणं सोपं व्हावं म्हणून कौन्सिलची संख्या 4 वरून 3 केली गेली मित्रांनो. आता 4 वरून 3 केली गेली म्हणजे काय, 3 सदस्य झाले कौन्सिलमध्ये, गव्हर्नर जनरल एक 4 जण. एखादा निर्णय घ्यायचा तर काय होईल मित्रांनो, समजा दोघं झाले. आता या तिघापैकी फक्त एकच सदस्य जरी गव्हर्नर जनरल सोबत आला म्हणजे दोघं विरोधामध्ये झाले आणि बंगालचा गव्हर्नर जनरल एक आणि सोबत आलेलं एक हे दोघं जण झाले म्हणजे मॅच टाय झाली 2-2 आणि शेवटी निर्णायक मत कोणाला, गव्हर्नर जनरलला. त्यामुळे तिघापैकी एक जरी सदस्य गव्हर्नर जनरल सोबत आला असेल तो निर्णय तसा घेता येत होता बंगालच्या गव्हर्नर जनरलला. मग बंगालच्या गव्हर्नर जनरलला निर्णय घेणं सोपं व्हावं म्हणून काय केलं गेलं मित्रांनो, कौन्सिल मधल्या सदस्यांची संख्या 4 वरून 3 अशी कमी करण्यात आली. ठीक आहे, ओके. मग असे थोडेसे बदल या ठिकाणी झाले मित्रांनो पिट्स इंडिया कायद्यामध्ये. मग याचं काय महत्व आहे, येस या कायद्याचं असं की बाबा कंपनीचा जो काही भारतातील प्रदेश होता, कंपनीने भारतामध्ये जो काही प्रदेश जिंकला होता तो आता ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे ना, ब्रिटिश शासनाच्या अंतर्गत किंवा ब्रिटिश शासनाच्या अधिपत्याखाली समजला गेला. म्हणजे कंपनी खाजगी होती, तिने मिळवलेला प्रदेश सुद्धा तिचा असणार. पण आता पहिल्यांदा काय झालं, जरी या खाजगी कंपनीने प्रदेश या भारतामध्ये जिंकला असेल किंवा कमावला असेल तो सगळा प्रदेश आता कोणाच्या अंतर्गत आला, ब्रिटिश शासनाच्या अंतर्गत आला असं इथे गृहीत धरण्यात आलं मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आणखी महत्वाचं काय झालं की भारतातील कंपनीचे प्रशासन आणि कामकाज यावर सर्वोच्च नियंत्रण ब्रिटिश शासनाचं निर्माण झालं मित्रांनो. बघा म्हणजे याच्यातून कळतं की या कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश शासन किंवा ब्रिटिश संसद हळूहळू नियंत्रण प्रस्थापित करू लागली होती. आणि या पिट्स इंडिया कायद्यामुळे काय झालं, ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही भारतातील प्रशासन होतं आता त्याच्यावर सुप्रीम कंट्रोल कोणाचं आलं होतं, ब्रिटिश संसदेचं आलं होतं मित्रांनो. ही सुद्धा एक महत्वाची तरतूद या ठिकाणी होत असते. मग काय काय झालं याच्यामध्ये, कंपनीचे राजकीय आणि व्यापारी कार्य वेगळे केले, संचालक मंडळाकडे व्यापारी कार्य, नियंत्रण मंडळाकडे राजकीय कार्य, याला डबल गव्हर्नमेंट म्हणायचं. नियंत्रण मंडळाला नागरी, सैनिकी आणि महसुली अधिकाऱ्यांचे पर्यवेक्षण करण्याचा पण अधिकार दिला आणि कौन्सिल मधली सदस्यांची संख्या 4 वरून 3 अशी कमी करण्यात आली. मग हा महत्वाचा पिट्स इंडिया कायदा होता मित्रांनो. ठीक आहे. मग त्यानंतर कोणता कायदा येतो, त्यानंतर महत्वाचा कायदा येतो मित्रांनो, तो म्हणजे 1786 चा कायदा. कोणता कायदा, 1786 चा कायदा. मग या कायद्यामध्ये काय तरतुदी होतात तर याच्यामध्ये पहिलं की बंगालचा गव्हर्नर जनरल, बघा बंगालच्या गव्हर्नर जनरलला आता सेनापतीचे अधिकार मिळाले मित्रांनो. ठीक आहे. कोणते अधिकार मिळाले तर सेनापतीचे अधिकार मिळाले मित्रांनो. आता सेनापतीचे अधिकार म्हणजे काय असतात, युद्ध करणे, तह करणे, शांतता प्रस्थापित करणे हे सेनापतीचे अधिकार. मग हे बंगालच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले. अगोदर कसं होतं, बंगालचा गव्हर्नर जनरल वेगळा आणि सेनापती वेगळा आणि सेनापती काय करणार तर सगळे निर्णय घेणार, युद्ध करायचे, लढाई करायची, तह करायचे. बंगालचा गव्हर्नर जनरल नाही. ठीक आहे. पण आता काय केलं गेलं की या बंगालच्या गव्हर्नर जनरलला सेनापतीचे अधिकार देऊन टाकले. म्हणजे आता बंगालचा गव्हर्नर जनरल ठरवणार की बा युद्ध करायचं का, लढाई करायची का, कोणासोबत करायची का, तह करायचा, सगळे असे अधिकार देऊन टाकले. आणखी काय केलं गेलं, वेळ प्रसंगी कौन्सिलने घेतलेला निर्णय रद्द करण्याचा अधिकार सुद्धा देऊन टाकला मित्रांनो. आपल्याला माहित झालं की कौन्सिलमध्ये 3 सदस्य, कधी कधी काय व्हायचं हे तिघच्या तिघही गव्हर्नर जनरलच्या विरोधामध्ये जायचे. मग आता काय करावं, म्हणून गव्हर्नर जनरलला एक अधिकार दिला की बाबा गव्हर्नर जनरलला जर वाटलं की या कौन्सिलने जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय रद्द करण्याचा अधिकार या गव्हर्नर जनरलला देऊन टाकला. ह्या 2 गोष्टींतून तुम्हाला काय कळतं, ह्या 2 गोष्टींतून तुम्हाला असं कळतं की गव्हर्नर जनरल हे जे पद आहे हे आता स्ट्रॉंग करणं चाललं होतं, मजबूत करणं चाललं होतं आहे ना, मजबूत. कारण सेनापतीचे पण अधिकार देऊन टाकले म्हणजे युद्धाच्या संदर्भात. आता मला सांगा बरं, आज असा व्यक्ती कोण आहे, देशाचे राष्ट्रपती आहेत ना. कारण देशाचे राष्ट्रपती आपले ते घटनात्मक प्रमुख तर आहेतच, घटनात्मक प्रमुख आहेत देशाचे ते.
ते असताना तिन्ही सैन्य दलाचे ते प्रमुख आहेत ना, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आहेत. म्हणजे युद्ध आणि शांततेचा निर्णय कोण घेत असतं? राष्ट्रपती घेत असतात. मग आज मित्रांनो भारताचे राष्ट्रपती तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आहेत. युद्ध आणि शांततेचे निर्णय घेतात ते आपले सेनापती आहेत असं म्हणता येईल मित्रांनो. कमांडर इन चीफ आहेत म्हणता येईल. मग ही सुरुवात कुठून होती? इथून होती मित्रांनो, आहे ना. कारण बंगालच्या गव्हर्नर जनरलला आता सेनापतीचे अधिकार दिले, ते आज आपल्याकडे राष्ट्रपतीचे आहेत. बघा कसं लिंक लागते की नाही. मग याच्यासाठी आपल्याला हे टॉपिक पाहायचे की बाबा आजच्या तरतुदी कुठेतरी इथूनच आलेल्या आहेत त्या. ठीक आहे, म्हणून आपण हे पाहतोय. ओके, मग असं पाहता येतं मित्रांनो. ठीक आहे, मग एक काय तरतूद की बंगालच्या गव्हर्नर जनरलला सरसेनापतीचे अधिकार देण्यात आले. तसंच वेळ प्रसंगी कौन्सिलने घेतलेला निर्णय रद्द करण्याचा अधिकार सुद्धा गव्हर्नर जनरलला देण्यात आला. हे जे दोन तरतुदी केल्या गेल्या मित्रांनो, ते कशासाठी? तर या महाशयांसाठी. म्हणजे कोण महाशय आहेत? कॉर्नवॉलिस. तुम्ही इतिहासामध्ये वाचला असेल मित्रांनो यांच्याकडे. ठीक आहे, खूप हुशार असं व्यक्तिमत्व. मग यांना काय करायचं होतं? कॉर्नवॉलिसला भारतामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून आणायचं होतं. पण कॉर्नवॉलिस कसले येतात? यायची इच्छा होती, पण त्यांचं म्हणणं होतं की मी जाईल गव्हर्नर जनरल म्हणून बंगालचा, पण मला अधिकार जास्त पाहिजेत. मग त्यांना इथं भारतात आणण्यासाठी म्हणून काय केलं गेलं? बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद स्ट्रॉंग करण्यात आलं आणि जास्त अधिकार देऊन त्यांना इथं भारतात पाठवलं. तेव्हा कुठे हे भारतामध्ये आले हे महाशय. मग ठीक आहे, ओके. कॉर्नवॉलिसला तुम्हाला पाहता येतं आणि ईस्ट इंडिया कंपनीचा फ्लॅग सुद्धा इथं तुम्हाला दिसतोय मित्रांनो. ठीक आहे, की जो आता भारतामध्ये आता खूप ठिकाणी तो फडकत होता मित्रांनो. खूप प्रदेश त्यांनी काबीज केलेला होता. ठीक आहे, ओके. त्यानंतर मग नेक्स्ट कायदा कोणता येतो मित्रांनो? नेक्स्ट कायदा येतो मित्रांनो ते म्हणजे चार्टर कायदा. ठीक आहे, याच्यामध्ये पहिला चार्टर कायदा. आता चार्टर कायदे येतात मित्रांनो. आता चार्टर कायदे काय हे थोडंसं समजावून घेऊया आपण. चार्टरला मराठीत सनद पण म्हणता येतं. सनदी कायदे असा शब्द नाहीये, बट चार्टर कायदे तुम्ही लक्षात ठेवू शकता. चार्टर. मग चार्टर कायदे किती? एकूण चार चार्टर कायदे आले. त्यातला पहिला चार्टर कायदा कधी आला? तो म्हणजे 1793 ला चार्टर कायदा आला. बघा, पहिला चार्टर कायदा कधीचा? 1793 चा पहिला चार्टर कायदा. लक्षात घ्या, कधीचा आहे? 1793 चा पहिला चार्टर कायदा. मग काय काय तरतुदी आहेत मित्रांनो? तरतुदी बघा, कंपनीचा भारतात व्यापार करण्याचा, कशाचा? व्यापार करण्याचा आणि महसुलावरचा अधिकार 20 वर्षांनी वाढवला. लक्षात घ्या, महत्वाची तरतूद आहे. चार्टर कायद्याचा उद्देशच तो होता मित्रांनो. हे कायदे कशासाठी पास केले जायचे? जो काही ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापार करू लागली होती, तिचा जो काही कालावधी आहे तो हळूहळू वाढवण्यासाठी हे चार्टर कायदे केले गेले. आणि प्रत्येक 20 वर्षाला हा चार्टर कायदा आलेला आहे मित्रांनो. प्रत्येक 20 वर्षाला. ठीक आहे, त्याची सुरुवात कुठून? 1793 ला झालेली आहे. मग 1793 ला पहिला चार्टर कायदा आला आणि त्या कायद्यामध्ये पहिली तरतूद केली काय? की कंपनी जे भारतामध्ये व्यापार करत आहे, जे प्रशासन करत आहे, आणखी पुढे 20 वर्ष ती करू शकते. म्हणजे भारतामधील तिचा कालावधी हा 20 वर्षांनी वाढवण्यात आला मित्रांनो. ही पहिली तरतूद झाली. दुसरी तरतूद काय झाली आहे? आणखी महत्वाची दुसरी तरतूद. ठीक आहे, इथं हाईट झालेली आहे ती. ठीक आहे, थोडीशी खाली गेलेली आहे, पण काय हरकत नाही, मी सांगतो तुम्हाला. आपण पाहिलं होतं 1773 मध्ये की बंगालचा गव्हर्नर जनरल यांच्या अंतर्गत बॉम्बे प्रांत आणि मद्रास प्रांत आले होते. येस, कोणाच्या अंतर्गत? बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत बॉम्बे प्रांत आणि मद्रास प्रांत आले होते. पण त्या बंगालच्या गव्हर्नर जनरलचे बॉम्बे प्रांत आणि मद्रास प्रांतावर अधिकार कोणते आहेत ते मात्र स्पष्ट केलं नव्हतं. ते आता या कायद्याने स्पष्ट केलं. काय केलं? की बंगालच्या गव्हर्नर जनरलचे बॉम्बे आणि मद्रास या दोन प्रांतावर काय अधिकार असतील ते या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले. ठीक आहे, मग मित्रांनो 93च्या कायद्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी झाल्या. तो तर पहिला चार्टर कायदा होता. पहिली तरतूद काय झाली? 20 वर्षांनी कंपनीचा कालावधी वाढवला. आणि दुसरी तरतूद काय झाली? बंगालच्या गव्हर्नर जनरलचा बॉम्बे आणि मद्रास प्रांतावर जे अधिकार होते ते अधिकार स्पष्ट इथं केले मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी हा 1793चा कायदा महत्वाचा आहे. आता 20 वर्षांनी चार्टर कायदे यायचे. चार्टर कायदे म्हणजे काय? की 20-20 वर्ष कालावधी वाढवण्यासाठी केलेले कायदे. सिंपल फॉर्म मध्ये म्हणता येतं. मग आता साहजिकच आता यानंतर कोणता कायदा येऊ शकेल तुम्ही सांगू शकता. मग
1793 नंतर 20 वर्ष म्हणल्यावर कोणता 1813चा कायदा मित्रांनो. म्हणजे आपण दुसरा चार्टर कायदा म्हणूया तो म्हणजे कोणता 1813चा चार्टर कायदा. यस फ्रेंड, कोणता 1813चा चार्टर कायदा. काय काय तरतूद झाली मग याच्यामध्ये? कंपनीचा भारतात व्यापार करण्याचा आणि महसुलाचा अधिकार 20 वर्षाने वाढवला. बघा काय सांगतोय की कंपनीचा भारतामध्ये व्यापार करण्याचा आणि महसूल गोळा करण्याचा अधिकार किती 20 वर्ष पुन्हा वाढवला. म्हणजे आता 1813 पासून कुठपर्यंत 1833 पर्यंत तो आता कालावधी वाढला. ठीक आहे. आणखी दुसरी महत्वाची, कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आली. आता मक्तेदारी किंवा मोनोपोली म्हणतो आपण. आता मित्रांनो तुम्हाला आठवा जरा की राणी एलिझाबेथ प्रथम हिने 31 डिसेंबर 1600, बघा कोणी, राणी एलिझाबेथ प्रथम, इंग्लंडची तत्कालीन राणी, तिने 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला इकडे भारताकडे पाहिले ना आपण त्यावेळेस की स्ट्रेट आपलं केप ऑफ गुड होपच्या पूर्वेला आणि मॅगलन स्ट्रेटच्या पश्चिमेला या एरियामध्ये म्हणजेच आपला आशिया, भारत, चीन वगैरे या एरियामध्ये व्यापार करण्याचा अधिकार दिला. ती मक्तेदारी होती बरं तिची. म्हणजे इंग्लंडचा दुसरा कोणताही व्यापारी किंवा इंग्लंडची दुसरी कोणतीही कंपनी इकडे व्यापार करू शकणार नाही. एकच इंग्लंडची कंपनी व्यापार करेल ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे. अगोदर 15 वर्षासाठी दिलं होतं, पण नंतर मग 1809 मध्ये जेम्स प्रथम हा राजा झाला आणि त्यांनी काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीला मग तिची मक्तेदारी कायम करून टाकली. म्हणजे इंग्लंडची फक्त ईस्ट इंडिया कंपनीच इकडे भारत आणि इकडच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये व्यापार करेल, दुसरं कोणीच नाही. इंग्लंडची दुसरं कोणीच नाही, अशी तिची मोनोपोली होती, मक्तेदारी होती. आहे ना मित्रांनो. जसं एक साधं उदाहरण घ्यायचं मित्रांनो, आता बसनी प्रवास करणं तसं कोरोनामुळे अवघड आहे, पण एरवी जर तुम्ही पाहिलं मित्रांनो की आपल्याकडे बस किंवा ट्रेन मध्ये मित्रांनो जागा पकडण्याची पद्धत किती भारी आहे. खिडकीजवळ जायचं आणि रुमाल टाकून द्यायचा मित्रांनो. आपल्या जागेवर रुमाल टाकून दिला. तुम्ही बघा उदाहरण पहा, रेल्वेत बघा बसमध्ये रुमाल टाकला, मुली स्कार्फ टाकतात, कोणी बॅग टाकतं, कोणी पाण्याची बॉटल. ती बॉटल जर असेल तर दुसरं कोणीच बसत नाही त्या जागेवर. बसतं का मित्रांनो? नाही. त्यांनी रुमाल टाकला किंवा तिने स्कार्फ टाकला म्हणजे तिची मोनोपोली, मक्तेदारी झाली, तिची जहागिरी झाली त्या जागेवर, दुसरं कोणीच बसणार नाही. ठीक आहे. तिची स्वतःची एकट्याची जागा, दुसरं कोणीच बसणार नाही. हा नियम लय भारी आहे आपल्याकडे. सुप्रीम कोर्टामध्ये पण चॅलेंज करता येत नाही याला. ठीक आहे. ओके. मग द सेम वे या ईस्ट इंडिया कंपनीचा भारत आणि या इकडच्या प्रदेशामध्ये व्यापार करण्याचा एकटीचा अधिकार होता, बाकी कोणीच अधिकार इथं म्हणजे व्यापार करू शकत नव्हतं. पण ती मक्तेदारी काय झाली, संपुष्टात आली मित्रांनो. ती मक्तेदारी संपुष्टामध्ये आली. आता मक्तेदारी संपुष्टामध्ये आली म्हणजे कंपनी व्यापार करू शकणार नाही का? नाही. यस, कंपनी व्यापार करू शकेल, पण ती एकटीच कंपनी करू शकणार नाही. आता त्या कंपनी सोबत इंग्लंडच्या इतर कंपन्या सुद्धा भारतामध्ये व्यापार करायला येतील. म्हणजे ज्या जागेवर तुम्ही आता सीटवर रुमाल ठेवलाय, तुम्ही येऊन बसलात, पण कंडक्टर आल्यावर म्हणेल की नाही हिला पण बसू द्या, दुसऱ्यालाही बसू द्या, तर तुम्हाला आता ती सीट शेअर करावी लागेल. ती एकट्याची सीट राहणार नाही, तर ते कंडक्टर म्हणल्यावर किंवा टीसी म्हणल्यामुळे तुम्हाला ती सीट आता शेअर करावी लागेल. तुमची तर जागा राहीलच, पण तुमच्यासोबत इतर प्रवासी सुद्धा बसतील. सेम वे कंपनीची मक्तेदारी संपली, पण कंपनी एकटी व्यापार करणार नाही, पण कंपनी व्यापार करू शकेल आणि तिच्यासोबत इंग्लंडच्या इतर कंपन्या सुद्धा भारतामध्ये व्यापार करू शकतील. बरं का बरं मक्तेदारी संपवली मित्रांनो? कारण या कालावधीमध्ये काय होतं, इंग्लंड आणि फ्रान्सचं युद्ध हे सुरू होतं आणि त्या युद्धामुळे काय झालं होतं, इंग्लंडच्या कंपन्यांना माल हे युरोपामध्ये विकायला अवघड जाऊ लागलं होतं. युद्ध सुरू असल्यावर कोणी विकत घेईल का? नाही ना. त्यामुळे इंग्लंडच्या कंपन्यांना युरोपामधली बाजारपेठ मिळत नव्हती. मग आता त्या कंपन्यांनी माल कुठे विकायचा? मग त्यांना हक्काची बाजारपेठ भारत पाहिजे होती. म्हणून इंग्लंडच्या कंपन्यांनी आणि व्यापाऱ्यांनी इंग्लंडच्या संसदेवर दबाव आणला आणि सांगितलं की आम्हालाही भारतामध्ये व्यापार करू द्या. त्या दबावाला संसद बळी पडली आणि मग काय केलं, कंपनीची मक्तेदारी संपवली आणि सांगितलं की बाबा भारतामध्ये ही ईस्ट इंडिया कंपनी पण व्यापार करेल आणि इंग्लंडच्या इतर कंपन्या सुद्धा व्यापार करू शकतात. आणि तेव्हापासून मग भारतामध्ये इंग्लंडमधनं खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली होती मित्रांनो. ही एक महत्वाची गोष्ट झाली. पण मित्रांनो काही अफूचा व्यापार करायचा आहे. अफू बघा इकडे दाखवले तुम्हाला, ओपीएम असं म्हणतो. हे बघा याच्यावर राज्यसेवा पूर्वला प्रश्न पण आला होता मित्रांनो. नशीला पदार्थ आहे. ठीक आहे.
ओके, याच्यावर बॅन आहे मित्रांनो. ठीक आहे, मग हा ओपीएम किंवा अफू याचं फिगर इथं तुम्हाला चित्र दिसतंय मित्रांनो. हा ओपीएम किंवा अफू याचा व्यापार करायचा आहे बघा. अफूचा व्यापार करायचा आहे. कशाचा? अफूचा व्यापार. त्यानंतर चहाचा व्यापार आणि चीन सोबत. ठीक आहे, चीन सोबत बघा, अफूचा व्यापार, चहाचा व्यापार आणि चीन सोबत व्यापार, या 3 क्षेत्रामध्ये कंपनीची मक्तेदारी कायम राहिली. म्हणजे अफू, चहा आणि चीन सोबत व्यापार फक्त ईस्ट इंडियाच कंपनी करू शकेल, इंग्लंडची दुसरी कंपनी करू शकणार नाही. या 3 गोष्टींमध्ये अफू, चहा आणि चीन सोबत व्यापार करण्याचा अधिकार याच्यामध्ये कंपनीची मक्तेदारी राहिली. आणखी काय? ख्रिस्ती धर्मप्रसारकांना भारतात धर्मप्रसार करण्याचा अधिकार दिला मित्रांनो. इतके दिवस नव्हता, कारण व्यापारासोबत धर्मप्रसार जर केला तर व्यापाराला अडथळा येऊ शकतो, कारण धार्मिक भावना खूप स्ट्रॉंग असतात मित्रांनो. आता तुम्ही पाहताय की फ्रान्समध्ये कसे धार्मिक कट्टरतेवाद्यानुसार हल्ले होत आहेत. ठीक आहे, ओके. मग मित्रांनो, धार्मिक भावना ही खूप स्ट्रॉंग असते आणि जर सोबतच व्यापारासोबत धार्मिक प्रसार जर केला तर भारतातले लोक विरोध करायचे आणि व्यापार करण्याला अडथळा यायचा. म्हणून सुरुवातीला ख्रिस्ती धर्मप्रसारकांना भारतात धर्मप्रसार करण्याला प्रतिबंध म्हणजे बंदी घातली होती. पण आता मात्र ख्रिस्ती धर्मप्रसारकांना भारतात धर्मप्रसारांना म्हणजे ख्रिश्चन धर्मप्रसार करण्याची परवानगी दिली. काय झालं? ख्रिस्ती धर्मप्रसारकांना भारतात धर्मप्रसार करण्याचा अधिकार दिला मित्रांनो. हे लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो इथं पोप दाखवलेत. पोप आहेत ना, याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवतात हे पोप आहेत. ठीक आहे, मोठ्या मोठ्या ख्रिश्चनच्या तुम्ही जर कुठे गेला असाल मित्रांनो तर तुम्हाला इथे चर्चमध्ये गेला असेल तर पोप दिसतात. ठीक आहे, मग हे पोप यांना आता काय म्हणजे ख्रिस्ती धर्मप्रसारक यांना आता परवानगी देऊन टाकली की तुम्ही भारतामध्ये जा आणि बिंदास आता धर्मप्रसार करा. ही परवानगी मिळाली मित्रांनो. आणखी काय की जी कंपनी आहे ईस्ट इंडिया कंपनीला, या ईस्ट इंडिया कंपनीला दरवर्षी 1 लाख रुपये, किती? 1 लाख रुपये भारतीय शिक्षणासाठी खर्च करायचे अशी जबाबदारी त्यांच्यावर टाकून दिली की दरवर्षी 1 लाख रुपये ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय शिक्षणासाठी खर्च करायचेच असं इथे ठरवलं गेलं मित्रांनो. आता हे लक्षात राहावं म्हणून तुम्हाला एक छोटीशी इमेज दाखवली स्कूलची. ऍक्च्युली या प्राथमिक शिक्षणासाठी नाही खर्च करायचे. ठीक आहे, ते वेगळ्या प्रकारचं शिक्षण होतं असं म्हणता येईल, यामध्ये धार्मिक ग्रंथ वगैरे. ठीक आहे, की त्यांना एक नोकरशाही वर्ग निर्माण करायचा होता. मग त्याच्या अनुषंगाने 1 लाख रुपये हे भारतीय शिक्षणासाठी खर्च करायचं असं ठरवलं गेलं. एक शाळा दाखवली आहे तुम्हाला, याच्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवता येईल शाळा शिक्षण आहे की नाही, हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ही इमेज दाखवल्यात मित्रांनो. मग दरवर्षी कंपनीला आपल्या नफ्यातून 1 लाख रुपये भारतीय शिक्षणासाठी खर्च करायचे अशी सुद्धा इथे तरतूद केली गेली मित्रांनो. ठीक आहे, मग अशा तरतुदी झाल्या या 1813च्या कायद्यामध्ये. काय काय झाल्या? कंपनीचा भारतात व्यापार करण्याचा आणि महसुलाचा अधिकार 20 वर्षांनी वाढवण्यात आला. कंपनीची व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली, पण अफू, चहा आणि चीन सोबत व्यापार करण्याची मक्तेदारी कायम राहिली. ख्रिस्ती धर्मप्रसारकांना भारतात धर्मप्रसार करण्याचा अधिकार देण्यात आला मित्रांनो. आणि दरवर्षी कंपनीला आपल्या नफ्यातून 1 लाख रुपये भारतीय शिक्षणासाठी खर्च करण्याची हे बंधनकारक करण्यात आलं मित्रांनो. मग असा हा अतिशय महत्वाचा कायदा परीक्षेत प्रश्न विचारलेत मित्रांनो याच्यावर की खालीलपैकी कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये व्यापार करण्याची मक्तेदारी संपुष्टात आली आहे? 1813, 1833, 1853. त्यावर उत्तर द्यायचंय मित्रांनो. प्रश्न विचारायचे असे फॅक्च्युअल. ठीक आहे, प्रश्न पण आपण घेणार बरं याच्यावर कोणकोणत्या आयोगाचे आले ते प्रश्न पण घेऊया आपण. येस फ्रेंड्स, मग होप सो तुम्हाला हे समजला असेल कोणता 1813चा कायदा. त्यानंतर कोणता कायदा येतो मित्रांनो? मग ठीक आहे, त्यानंतर कायदा येतो कारण आता 20 वर्ष पूर्ण झाले ना. मग आता 20 वर्ष पूर्ण झाले म्हणजे कोणता कायदा येणार? 1833चा कायदा. येस, 20 वर्ष पूर्ण झाले मग पुन्हा आता चार्टर द्यावं लागेल, पुन्हा कालावधी वाढवावं लागेल म्हणजे कोणता कायदा? 1833. मग 1833चा चार्टर कायदा याच्यामध्ये काय काय तरतुदी झाल्या पाहूया आपण. ठीक आहे, पहिला बघा, बंगालचा गव्हर्नर जनरल हा आता भारताचा गव्हर्नर जनरल झाला. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. काय झाला हा? की भारताचा गव्हर्नर जनरल झाला बघा. ठीक आहे, काय महत्वाची प्रोव्हिजन झालेली आहे इथे की बंगालचा गव्हर्नर जनरल हा आता काय झाला मित्रांनो? भारताचा गव्हर्नर जनरल झाला. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? मग कोण बनला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल?
तर लॉर्ड विल्यम बेंटिंक. लक्षात घ्या मित्रांनो, काय झालं, बंगालचा गव्हर्नर जनरल हा आता काय झाला, भारताचा गव्हर्नर जनरल झाला. मग असा पहिला कोण, लॉर्ड विल्यम बेंटिंक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. बघा जरा बेंटिंक महाशय दिसतायत का तुम्हाला, ठीक आहे, एकदम हँडसम दिसतायत लॉर्ड विल्यम बेंटिंक, ठीक आहे. हे लॉर्ड विल्यम बेंटिंक हे भारताचे पहिले भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ते झाला, ठीक आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की आता भारताचा म्हणजे पूर्ण भारत हे आता कंपनीच्या अंतर्गत आलं. पूर्ण भारत 1833 ला आलोत मित्रांनो आपण. म्हणजे पूर्ण भारतासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली, तो प्रमुख असणार पूर्ण भारताचा. याच्या पूर्वी असं कधी होतं का, नाही मित्रांनो. राजे रजवाडे बघा ना, पूर्ण भारतासाठी, अख्ख्या भारतासाठी एक राजा नव्हता, खूप राज्य होते आपल्याकडे, ठीक आहे, खूप राज्य होते. पण ईस्ट इंडिया कंपनीने मात्र पूर्ण भारतामध्ये एक छत्री अंमल आपला कायम केला गेला मित्रांनो, आणि पूर्ण भारतासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली, तो म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल, आणि पहिला म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिंक. मग मित्रांनो आज पूर्ण भारतासाठी एका व्यक्तीची नेमणूक आहे. आपल्या भारताचे प्रमुख आहेत, घटनात्मक प्रमुख आहेत, ते म्हणजे राष्ट्रपती. मग राष्ट्रपती पदाचं ओरिजिन या कायद्यामधून मित्रांनो, कारण आज राष्ट्रपती आपल्या पूर्ण भारत देशाचे ते घटनात्मक प्रमुख आहेत. त्यावेळी पूर्ण भारत देशाचा प्रमुख कोण होता, तर हा भारताचा गव्हर्नर जनरल. मित्रांनो लक्षात आलं असेल की ते पद इथून कुठेतरी उगम पावलेलं आहे असं म्हणता येतं मित्रांनो, त्याचं रूट इथं आढळतं आपल्याला, ठीक आहे. हे लॉर्ड विल्यम बेंटिंक आहेत मित्रांनो. आणखी काय झालं मित्रांनो की बघा, बॉम्बे आणि मद्रास प्रांताचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले. बघा मित्रांनो, बॉम्बे आणि मद्रास प्रांताचे कसे हाल करून टाकले. 1773 ला त्यांचं बरं होतं, 1773 ला ते बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत आणले. आणि आता 1833 ला तर काय केलं, बॉम्बे आणि मद्रास या दोन प्रांताचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले मित्रांनो. बॉम्बे प्रांत म्हणजे काय, आपला आजचा महाराष्ट्र. मद्रास प्रांत म्हणजे आजचा तामिळनाडू. त्याची गोष्ट पुढे पाहूया मित्रांनो आपण, ठीक आहे. मग बॉम्बे आणि मद्रास या दोन प्रांताचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले. आणि आता संपूर्ण देशासाठी कायदे करायचे असतील तर कोण करणार, भारताचा गव्हर्नर जनरल. लक्षात घ्या मित्रांनो, आता संपूर्ण देशासाठी कायदे करायचे असतील तर भारताचा गव्हर्नर जनरल आणि त्याची काउन्सिल, ठीक आहे. भारताचा गव्हर्नर जनरल आणि त्याची काउन्सिल हे आता पूर्ण भारतासाठी कायदे करतील. बघा परत सांगतोय, आता संपूर्ण भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार कोणाला मिळाले, तर भारताचा गव्हर्नर जनरल आणि त्याची काउन्सिल यास मिळाले मित्रांनो, ठीक आहे. ओके, मग आणखी काय झालं, कंपनीचा व्यापार करण्याचा अधिकार संपुष्टामध्ये आला. आता लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा, 31 डिसेंबर 1600, लक्षात घ्या 31 डिसेंबर 1600 ला ईस्ट इंडिया कंपनीला भारतात आणि भारताच्या बाजूच्या प्रदेशामध्ये व्यापार करण्याचा अधिकार मिळाला. जहागीरच्या कालावधीमध्ये ही ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली, सुरतला पहिली वखार स्थापन केली. आणि त्याच कंपनीचा आता व्यापार करण्याचा अधिकार संपुष्टात आला. जी कंपनी ज्या गोष्टीसाठी निर्माण केली होती व्यापार करण्यासाठी, तोच तिचा अधिकार आता राहिला नाहीये. यापुढे ती व्यापार करू शकत नव्हती. मग तिने काय काम करायचं, व्यापार तर नाही करायचं, मग काय करायचं, तर यापुढे ती प्रशासकीय संस्था म्हणून काम करणार. 1833 च्या पुढे ती व्यापार करणार नाही, तर ती काय करणार, प्रशासकीय संस्था म्हणून काम करणार. असा का बरं बदल झाला मित्रांनो, की व्यापारासाठीची कंपनी तिचा अधिकार काढून घेतला व्यापाराचा, आणि इथून पुढे ती फक्त प्रशासनाचं काम करेल, एक प्रशासकीय संस्था म्हणून काम करेल. असं का केलं गेलं मित्रांनो, त्याच्या मागे कारण आहे मित्रांनो, समजून घ्या, ठीक आहे. समजून घ्या मित्रांनो की काय कारण असावं, काय कारण असावं त्याच्या मागे, ठीक आहे, की नेमकं काय कारण आहे मित्रांनो. हा मॅप बघा जरा, हा मॅप मुद्दामून मी तुमच्यासाठी आणलेला आहे. हा बघा, ऑन द ईव ऑफ ब्रिटिश कॉन्क्वेस्ट 1764. 1764 म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, बक्सार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणखी आपल्या देशामध्ये फार तिने पायमुळे पसरले नव्हते. त्यावेळेस भारत काय होता बघा, भारत असा होता बघा. इकडे हे सगळे, इकडे जो आजचा पाकिस्तान वेगळा झालेला आहे, इकडे बांगलादेश वेगळा आहे, पण हा सगळा त्यावेळेसचा भारत होता मित्रांनो. भारत गरीब धरूया आपण. इकडे बघा पाकिस्तानच्या साईडला इकडे तुमचं दुरानी एम्पायर होतं, त्यानंतर इकडे राजस्थान वगैरे इकडे राजपूत होते, ठीक आहे.
त्यानंतर आपले इकडे गुजरात वगैरे महाराष्ट्रामध्ये इथे मराठा राज्य होते, ठीक आहे. इकडे तुमचा हैदराबाद, आंध्र प्रदेश, आताचा तेलंगणा निजाम होता इकडे. त्यानंतर इकडे मित्रांनो मैसूर, हैदर अली वगैरे होते, मैसूर संस्थान होतं मित्रांनो. इकडे तुमचं नवाब कर्नाटक होतं मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर इथं बंगालचा नवाब होता मित्रांनो, इथं अवधचा नवाब, या एरियात अवधचा, इथे मुघल होते, इकडे अहोम होते मित्रांनो, अहोम. म्हणजे असं या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक राज्य होते बघा. राजपूत होते, मराठे होते, ठीक आहे. त्यानंतर निजाम होता मित्रांनो, कर्नाटकचा नवाब होता इथे, बंगालचा नवाब, अवधचा नवाब, मुघल होता, दुरानी एम्पायर, अहोम, हे स्थानिक राज्य होते मित्रांनो, इथलचे स्थानिक. पण या सर्वांना काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीने हरवलं, ठीक आहे. मग कधी फंद फितुरीने, कधी फोडा आणि राज्य करा, तर कधी कधी स्वतःच्या आधुनिक शस्त्रास्त्राने आणि प्रशिक्षित सैन्याच्या माध्यमातून काय केलं गेलं, हरवलं या सगळ्या सत्ताधीशांना. आणि 1833 पर्यंत भारतामध्ये एकही मोठी सत्ता आली नाही मित्रांनो, एकही मोठी सत्ता नव्हती. मराठे असतील किंवा निजाम असेल किंवा मोगल सत्ता असतील, सगळ्या खिळखिळी झाल्या होत्या. आणि भारतामध्ये एकच स्ट्रॉंग सत्ता होती, ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. हा नक्षा बघा मित्रांनो, हा सगळा तिने व्यापलेला होता त्यावेळेस. सगळा हा भारत बघा, हा या मॅप मध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो की इथं स्थानिक राज्य होते 1764 पर्यंत, पण नंतर मात्र चित्र बदललं. हा सगळा भारत आता ईस्ट इंडिया कंपनीच्या नेतृत्वाखाली आला मित्रांनो. पण मग विचार करा मित्रांनो की एवढा मोठा प्रदेश, ठीक आहे, एवढा मोठा प्रदेश मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रदेशावर एकतर सत्ता पण ठेवायची आहे, त्याचं प्रशासन पण करायचंय आणि त्याचा व्यापार करायचं, हे अवघड आहे ना कंपनीला. म्हणजे दोन्ही कामं, एवढा मोठा प्रदेश सांभाळायचा, त्याचं प्रशासन करायचं आणि व्यापार करायचं, हे अवघड होतं. म्हणून काय केलं गेलं मित्रांनो, या कंपनीचा व्यापार करण्याचा अधिकार काढून घेतला आणि सांगितलं की यापुढे फक्त कंपनीने काय करायचं आहे, प्रशासनाचं काम करायचं, असंच ठरवलं मित्रांनो. काय करायचं, प्रशासनाचं, म्हणजे व्यापार करण्याचा अधिकार काढून घेतला आणि ती पुढे फक्त प्रशासनाचं ती काम करणार. म्हणून ही तरतूद आपण पाहतोय मित्रांनो, ठीक आहे. आणखी एक छानशी तरतूद केली, काय की भारतीयांना कंपनीच्या अंतर्गत भारतीयांना पदे देण्याची तरतूद केली. कंपनीचे जे काही कर्मचारी अधिकारी होते की नाही, त्याच्या अंतर्गत भारतीयांना पण समावेश करावं अशी सुद्धा तरतूद केली. पण संचालक मंडळाने विरोध केला आणि सांगितलं की भारतीयांना घ्यायचं नाही. म्हणून संचालक मंडळाने विरोध केला गेला, म्हणून ही तरतूद रद्द केली मित्रांनो. नाहीतर या कायद्यामध्ये तरतूद होती की भारतीयांमध्ये काय करायचं की कोणताही भेदभाव न करता त्यांना कंपनीच्या अंतर्गतची पदे द्यायची. पण संचालक मंडळाने विरोध केल्यामुळे ही तरतूद काही अस्तित्वात येऊ शकली नाहीये. त्यामुळे भारतीयांना या कायद्याच्या अंतर्गत कंपनीचे पदे मिळू शकली नाहीयेत मित्रांनो. आणखी तरतूद काय केली मित्रांनो, आता बघा, ह्या भारताचा गव्हर्नर जनरल झाला आणि त्याची जी काउन्सिल होती की नाही, आता या काउन्सिल मध्ये 3 सदस्य होते ऑलरेडी, आपण पाहिलं. म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल, त्याची जी काउन्सिल होती ती आता कोणाची काउन्सिल झाली, भारताचा गव्हर्नर जनरल, त्याची काउन्सिल झाली. त्याच्यामध्ये 3 सदस्य होते. आजच्यामध्ये आणखी एक सदस्य घेतला गेला, तो म्हणजे कोण मित्रांनो, कायदा सदस्य. का बरं कायदा सदस्य घेतला, कारण आता प्रशासन करायचं तर कायदे करावे लागतात आणि कायदे करायचे तर कायद्यामधला तज्ञ व्यक्ती पाहिजेत. म्हणून आता भारताच्या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये एक आणखी सदस्य घेण्याची तरतूद केली, तो म्हणजे कायदा सदस्य. आणि असा पहिला कायदा सदस्य कोण होता मित्रांनो, लॉर्ड मेकॉले. कोण होता पहिला कायदा सदस्य, लॉर्ड मेकॉले. अँड ही इज अ हँडसम गाय. बघा मित्रांनो, लॉर्ड मेकॉले, त्याची इमेज तुमच्या समोर आहे आणि यांनी फार मोठं योगदान आपल्याकडे दिलं मित्रांनो, CRPC IPC मध्ये किंवा बाकीच्या कायद्यामध्ये मित्रांनो, ठीक आहे. मग हा लॉर्ड मेकॉले पहिला कायदा सदस्य होता मित्रांनो. कोणत्या कायद्याने, या 33च्या कायद्याने. आणि इथून पुढे कायदे करण्यासाठी एक महत्व प्राप्त होऊ लागलं होतं मित्रांनो, ठीक आहे. मग असं या 1833च्या कायद्यामध्ये तरतूद झाली आहे, ठीक आहे मित्रांनो. आणखी कोणती झाली असेल, 20 वर्षांनी कालावधी वाढवला. 20 वर्षांनी काय केला, मग पुन्हा कंपनीचा कालावधी वाढवला. पण आता व्यापार करण्याचा नाही तर प्रशासन करण्याचा हा 20 वर्षांनी कालावधी वाढवला. मग काय काय तरतुदी झाल्या बघा. 1833च्या कायद्यामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला. लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. बॉम्बे आणि मद्रास या 2 प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले आणि भारताचा गव्हर्नर जनरल यास संपूर्ण भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार दिले.
कंपनीचा व्यापार करण्याचा अधिकार संपला. कंपनी यापुढे फक्त काय एक प्रशासकीय संस्था म्हणून काम करेल. तसंच या कंपनी अंतर्गत भारतीयांना पद देण्याची तरतूद केली, पण संचालक मंडळाने विरोध केल्यामुळे अस्तित्वात ती तरतूद येऊ शकली नाही. तसंच कायदा करण्यासाठी मदत म्हणून एक कायदा सदस्य घेण्यात आला आणि असा पहिला कायदा सदस्य कोण होता? लॉर्ड मेकॉले मित्रांनो. ठीक आहे. मग मित्रांनो अशा पद्धतीने आपण 1833च्या कायद्यापर्यंत आलो होतो आपण. ठीक आहे. काय काय पाहिलं बरं, जस्ट थोडंसं आपण काय करूया, थोडंसं आपण रिवाइज करूया आपण काय काय पाहिलं आहे ते. ठीक आहे. काय काय पाहिलं आहे ते थोडंसं रिवाइज करूया मित्रांनो आपण. ठीक आहे मित्रांनो, ही स्लाइड पाहिली आपण. या स्लाइड मध्ये आपण सगळं एका डायग्राम मध्ये आपण सगळे कायदे हे पाहिलेत आपण. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या स्लाइड मध्ये काय पाहिलं मित्रांनो आपण, अतिशय महत्वाचा असा 1773चा नियमनाचा कायदा पाहिला मित्रांनो आपण. हे सगळे फिगर्स इमेजेस सुद्धा पाहून घ्या म्हणजे लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर 1784चा पिट्स इंडिया कायदा, हे पिट्स पाहून घ्या महाशय. ठीक आहे. हे सगळं पाहिलं, डबल गव्हर्नमेंट वगैरे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर तिसरं 1786चा कायदा पाहिला मित्रांनो आपण, कॉर्नवॉलिस महाशय वगैरे पाहिलेत आपण. हे सगळं पाहून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर बघा 1813चा चार्टर कायदा, इकडे ह्या 3 तरतुदी अफू, शिक्षण आहे ना, ख्रिश्चन मिशनरी यांच्या संदर्भात पाहिले मित्रांनो आपण. त्यानंतर शेवटचा कायदा पाहिला तो म्हणजे कोणता? 1833चा कायदा हा पाहिला मित्रांनो, लॉर्ड विल्यम बेंटिंग वगैरे. ठीक आहे. तर मित्रांनो आपण कुठून कुठपर्यंत आलो मग? 1773, 1784, 1786. ठीक आहे. त्यानंतर मध्ये एक पाहिलं तो म्हणजे 1793, त्यानंतर 1813 आणि 1833 पर्यंत. मग मित्रांनो पुढच्या लेक्चर मध्ये काय पाहायचंय तर 1833 नंतरच्या ज्या काही तरतुदी झालेल्या आहेत, ठीक आहे, त्या आपल्याला 1833 नंतर म्हणजे 53 वगैरे हे पुढचे कायदे पाहायचेत मित्रांनो. ठीक आहे. ओके मित्रांनो, जर तुम्हाला या लेक्चर बद्दल काही डाऊट्स असतील मित्रांनो तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता मित्रांनो. ठीक आहे. हा नंबर आहे 8329949468. तुम्हाला राज्यघटनेबद्दल किंवा इतर कशाबद्दलही तुम्ही बिंदास, आपलं हे हक्काचं YouTube चॅनल आहे मित्रांनो, बिंदास कॉल करा. काही डाऊट्स असेल तर मेसेज करा, व्हॉट्सअप करा. आमची जी टीम आहे मित्रांनो, टीम तुम्हाला आता दिसतच आहे चॅनलवर, ती तुम्हाला नक्की आणि अवश्य मदत करेल. बिलकुल काही MPSC कोणत्याही स्पर्धा परीक्षा कशाबद्दलही अभ्यासाबद्दल डाऊट असेल सो प्लीज इथे व्हॉट्सअप करा. कुठेही तुम्ही गोरे सरांचा असेल, सुनील सरांचा असेल, कोणत्याही फॅकल्टीला कोणत्याही डाऊट्स बद्दल तुम्ही विचारा मित्रांनो. काही अडचणी असतील आम्ही तुमच्यासाठी सदैव तुमच्या सोबत आहोत. तुमच्या हक्काच्या YouTube चॅनल आहे मित्रांनो हे. ठीक आहे. ओके. सो थँक्यू सो मच मित्रांनो. तुमचा प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय मित्रांनो. ठीक आहे. असाच प्रतिसाद तुमचा असू द्या. आम्ही आमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. ठीक आहे. सो मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन तुम्हाला येईल मित्रांनो. ठीक आहे. सो थांबूया मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय बाय, टेक केअर.